क्लास 10ची संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता संत एकनाथांनी लिहिलेली आहे. याचे क्वेश्चन आन्सर्स बघू. याआधी आपण योगी सर्वकाळ सुखदाता यांची डिटेल एक्सप्लेनेशन असलेल्या लेक्चर घेतलेले आहे. आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघू. चला तर मग प्रश्न पहिला, खालील चौकटी पूर्ण करा. अ आहे, अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी. आता अभंगात कोणत्या पक्ष्यांचं असं वर्णन केलेलं आहे की जो चंद्रकिरण पिऊन घेतो? तर तो आहे चकोर. पिलांना सुरक्षितता देणारा. पक्षिणीचे पंख हे पिलांना सुरक्षितता देतात. स्वतःला मिळणारा आनंद. आपल्याला जो आनंद भेटतो, चिरकाल आनंद भेटतो, चिरकाल टिकणारा आनंद कोणता असतो? स्वानंद तृप्ती. व्यक्तीला सदैव सुख देणारा कोण आहे? योगी. योगी हा व्यक्तीला सदैव सुख देतो त्याच्या चांगल्या विचारांनी. प्रश्न दुसरा आहे, खालील आकृती पूर्ण करा. योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे आपल्याला ही आकृती पूर्ण करायची. जसे योग्याचे मृदुत्व सर्वांशी तसे चंद्रकिरण चकोराशी. पिलियांसी काय? पाखोवा. पाखोवा म्हणजे पक्ष्याचे पंख. आणि जीवांसी काय असते? जीवन. प्रश्न तिसरा आहे, खालील तक्ता पूर्ण करा. योगी पुरुष आणि जीवन, मग जीवन म्हणजे पाणी, यांच्यातील फरक स्पष्ट करायचा आहे. तर योगी पुरुष हा अंतर्बाह्य निर्मळ करतात, तर पाणी म्हणजे जीवन वरवरचा मळ स्वच्छ करते. नंबर 2, सर्व काळ सुखदाता आहे योगी पुरुष, आणि पाणी एकदा संतुष्ट होतो पण पुन्हा तहान लागते. 3 नंबर, स्वानंद तृप्ती आणि चिरकालासाठी देतात. योगी पुरुष हे स्वानंद तृप्ती देतात आणि ती नेहमीसाठी असते म्हणून त्याला चिरकालासाठी म्हणतात. तसं जीवन हे क्षणिक तृप्तता मिळते. नंबर 4, योग्यांचे गोडपण सर्व इंद्रियांना कळते. पाण्याची मधुरता फक्त जिभेलाच कळते. नंबर 5, योगी खाली येतात आणि जनांचा उद्धार करतात, पण पाणी खाली पडते आणि अन्नधान्य निर्माण करते. प्रश्न चौथा, खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा. जीभ, जिभीला समानार्थी शब्द कोणता दिलेला आहे कवितेत? तर रसना. पाणी म्हणजे जीवन, उदक, जल. गोडपणा, मधुरता. ढग, मेघ. प्रश्न 5वा आहे, काव्य सौंदर्य. खालील ओळींचे रसग्रहण करा. तैसे योगियासी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे. जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरे. याचं उत्तर असे, उपरोक्त पंक्ती योगी सर्व काळ सुखाचा या अभंगातील असून त्या संत श्री एकनाथ महाराजांनी लिहिल्या आहेत. त्यांनी योगी पुरुषाची तुलना पाण्याशी करून योगी पुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे सांगितले आहे. एकनाथांनी योग्यांची तुलना पाण्याशी केली आहे, पण योगी पाण्यापेक्षा अतिश्रेष्ठ कसे हे उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या पाण्याने अन्नधान्य उगवते, सर्व लोक तृप्त होतात, त्याचप्रमाणे योगी सर्वश्रेष्ठ असून ते केवळ लोकांकरिता उच्च लोकांतून इहलोकात खाली येतात. जन्म घेऊन हाल अपेष्टा भोगतात, ते केवळ लोकांच्या कल्याणाकरिता हाल अपेष्टा भोगतात. कीर्तन कथेच्या माध्यमातून जनांना म्हणजे लोकांना संतुष्ट करतात. आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतात. हे ह्या ओळींचे रसग्रहण होते. आता योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
याचं उत्तर आहे योगी सर्वकाळ सुखदाता. या अभंगात संत श्री एकनाथ यांनी योगी पुरुषांची महानता अत्यंत समर्पक शब्दात दाखवली आहे. त्यांनी योगी पुरुषांची तुलना जीवन अर्थात पाण्याशी केली आहे. पाण्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहेत. पाण्याने वरवरचा मळ निघतो, पण योग्याच्या ज्ञानाने अंतर्बाह्य निर्मळता होते. पाण्याने एकदा संतुष्टता मिळते आणि परत तहान लागते, पण योगी चिरकाळ टिकणारा स्वानंद तृप्ती देतात. उदकाचा म्हणजेच पाण्याचा गोडवा फक्त जिभेलाच कळतो, पण योग्यांचा गोडवा त्यांचे ज्ञानाचे शब्द प्रेम सर्व इंद्रियांना तृप्त करतात. मेघांच्या पाण्याने अन्नधान्य पिकते व जनाची भूक भागते, पण योग्याच्या कीर्तनाने निज ज्ञानाने जनांचा उद्धार होतो, त्यांचे पूर्ण जीवन सफल होते. तर कळलं तुम्हाला योगी पुरुष पाण्यापेक्षा कसं काय श्रेष्ठ आहे. योगी पुरुष हे आपल्याला चिरकाल आनंद देतात आणि आपल्या सर्व इंद्रियांना तृप्त करतात. सर्व इंद्रिय म्हणजे नाक, कान, डोळे ह्या सर्व इंद्रियांना ते तृप्त करतात. योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा. याचं उत्तर आहे संत एकनाथांनी योगी सर्वकाळ सुखदाता या अभंगात योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे. पाणी तहान शमवते, काही काळापुरती संतुष्टी देते. मेघांच्या पाण्याने शेती पिकते, अन्नधान्य पिकते, सर्वांची भूक भागवली जाते, रसनेला तृप्ती मिळते, मळ घालवते, स्वच्छता करते. योगी पुरुष ज्ञानदानाने लोकांना सुखी समाधानी करतो, त्यांना कायमची तृप्तता देतो, सर्वेंद्रिय तृप्त करतो. मेघांचे पाणी खाली पडून शेती पिकवते, पण योगी पुरुष तर स्वतःच उच्च अवस्थेतून इहलोकात जन्म घेतात. सर्व दिनांना जनांना कीर्तन प्रबोधनाद्वारे आत्मज्ञानाने चिरंतर सुख देतात, त्यांच्या जीवनाचा उद्धार करतात. योगी पुरुष आणि पाणी दोघेही समाजासाठी अमूल्य आहेत. तर हे होते टेक्स्ट बुकचे योगी सर्वकाळ सुखदाता ह्या संतवाणीचे क्वेश्चन आन्सर. या खाली इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर दिलेले आहे ॲडिशनल, जे तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. त्यातील प्रश्न पहिला आहे, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती पहिली आहे आकलन कृती. हे तुम्हाला वर्कबुक मध्ये क्वेश्चन आन्सर असतील, त्याचे पण आपण आन्सर बघून घेऊ. आकृतीबंध पूर्ण करा. योग्यांचे मृदुत्व असे असावे जसे चकोरांना, पिलांना आणि जीवांना. म्हणजे चकोरांना जसं चंद्रकिरण प्रिय असते, तर मृदुत्व त्यांना आवडतं, तसंच पिलांना पंखोवा आवडतो. म्हणजे आईच्या पंखामध्ये जसे पिलं सेफ राहतात, ते आईचं मृदुत्व त्या पिलांना आवडतं. तसं जीवांना जीवन म्हणजे पाणी आवडतं. तसंच योग्यांचे मृदुत्व असते. नंबर 2, भजन कीर्तनातून ज्ञान देणारे. भजन कीर्तनातून कोण ज्ञान देतं आपल्याला? योगी. आणि योगी पुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे असे ह्या संतवाणीत सांगितलेले आहे संत एकनाथांनी. तर योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे पाणी आणि योगी. पाणी काय करतो? सुख देतो. योगी पण सुख देतो, पण पाणी एक वेळ सुख देतो आणि योगी सर्व काळ सुख देतो. म्हणजे योगी सर्व काळ सुखदाता. प्रश्न दुसरा आहे, सहसंबंध लिहा. जळ वरी वरी क्षाळी, मळ योगी सबाह्य करी निर्मळ.
योगी सहबाह्य आपल्याला निर्मळ करतो आणि जळ वरवरी शाळी म्हणजे वरवरचा मळ स्वच्छ करतो. प्रश्न तिसरा आहे, चौकट पूर्ण करा. क्षणात तृषित करणारे उदक, सर्व काळ सुख देणारे योगी. योगी हे देतो, काय देतो योगी? स्वानंद तृप्ती. आणि योग्याने दिलेल्या सुखाला हे नाही म्हणजे विकृती नाही, तो स्वानंद तृप्ती असते. योग्याने सुख दिली ती स्वानंद तृप्ती असते. आता प्रश्न चौथा, कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. हे बघा, हे सर्व जर क्वेश्चन आन्सर तुम्ही एकदा व्यवस्थित लर्न केले तर तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत बिलकुल अडचण येणार नाही. कुठलाही क्वेश्चन आला तरी तुम्ही व्यवस्थितरित्या ते सॉल्व्ह करू शकता. जेवी चंद्रकिरण चकोरांशी डॅश डॅश जेवी पिलांशी. इथं काय येतं? चकोवा, बकोवा, पंखोवा का ठकोवा? यात येतं पंखोवा जेवी पिलियांसी. जेवी चंद्रकिरण चकोरासी, पंखोवा जेवी पिलियांसी. डॅश डॅश जैसे वा जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व. जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व. जळ वरी वरी क्षाळी मळ, योगिया सबाह्य करी निर्मळ. डॅश डॅश सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. उदक सुखी करी एक वेळ. उदक म्हणजे आपण जो पाण्याचा घोट घेतो त्याला उदक म्हणतात. उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. पण योगी सर्व काळाचं जे टिकल असं सुख देतात. तैसे योगी यासी खालुते येणे, इहलोकी जन्म पावने. इहलोकी जन्म पावने. अधःपाते निवती जन. अधःपाते निवती जन, अन्नदान सकळांसी. प्रश्न पाचवा आहे, काव्यपंक्तीचा योग्य क्रम लावा. आता इथं काव्यपंक्ती दिलेल्या आहेत 4. ह्या आपल्याला योग्य क्रमात लिहायच्या आहे. त्याचं उत्तर आहे, जेवी चंद्रकिरण चकोरांसी, पाखोवा जेवी पिलियांसी. नंबर 2 ला, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. नंबर 3, मेघ मुखे अधपतन, उदकांचे देखोनी जाण. नंबर 4, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. कृती दुसरी, आकलन कृती. प्रश्न आहे पहिला याच्यातला, आकृतीबंध पूर्ण करा. उदकाची मधुरता रसनेला संतुष्टता देते. रसनेला म्हणजे जिभीला. आणि योग्यांचे गोडपण सर्व इंद्रियांना संतुष्ट करते. म्हणजे उदकाची मधुरता फक्त एकच इंद्रिय संतुष्ट करते, पण योग्यांचे गोडपण हे आपले सर्व इंद्रिय संतुष्ट करते. प्रश्न दुसरा, जे बोल्ड मध्ये लिहिलेले आहे हे आपले आन्सर्स आहे. हे सर्व आन्सर्स आहेत. प्रश्न दुसरा, समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा. पाणी, मुख, रसना आणि मधुर. पाण्याची जोडी लावा. पाण्याची कोणती जोडी? उदक. पाणी उदक. गोड मधुर. मुख
तोंड, जीभ रसना। प्रश्न तिसरा, मेघमुख अधपतन, उदक अन्नदान आणि योगी खाली इहलोक आणि निजज्ञान। योगी खाली येतात इहलोकात आणि सर्वांना निजज्ञान देतात। प्रश्न चौथा आहे, एका शब्दात उत्तरे लिहा। योगी याद्वारे जनांना निवतात। कशाद्वारे जनांना निववितात? श्रवण कीर्तन करून ते सर्व जनांना निववितात। योगी येथे जन्माला येतात। येथे म्हणजे आपण ज्या पृथ्वी तलावर राहतो त्याला इहलोक म्हणतात। योगी कुठे जन्माला येतात? इहलोकात। जनांचा यामुळे उद्धार होतो। जे योगी लोक आपल्याला ज्ञान देतात त्याला निजज्ञान म्हणतात, त्यामुळे सर्व जनांचा उद्धार होतो। प्रश्न पाचवा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। पाण्याची मधुरता कोणाला संतुष्ट करते? पाण्याची मधुरता जिभेला संतुष्ट करते। योग्याचे गोडपण कोणाला संतुष्ट करते? योग्यांचे गोडपण सर्व इंद्रियांना संतुष्ट करते। योग्यांच्या अधपतनाने लोक समाधानी होतात। पाण्याच्या अधपतनाने लोक समाधानी होतात। कोणाच्या अधपतनाने लोक समाधानी होतात? तर पाण्याच्या। आणि स्वानंद तृप्ती कोण देतो? योगी। योगी स्वानंद तृप्ती देतो। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 4 वर संतवाणी दिलेली आहे। योगी सर्व काळ सुखदाता ही संपूर्ण संतवाणी आहे, ती इथे लिहिलेली आहे। आता कृती क्रमांक 3 कवितेतील शब्दांचा अर्थ। त्यातला प्रश्न पहिला आहे, खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा। जेवी म्हणजे ज्याप्रमाणे। चंद्र, चंद्राचा समानार्थी शब्द आहे शशी, सुधाकर। पाखोवा, पाखोवाचा समानार्थी शब्द आहे पक्षिणीचे पंख। जीवनाचा समानार्थी शब्द आहे पाणी, कृती। काव्य सौंदर्य। प्रश्न पहिला, पुढील काव्य पंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा। जेवी चंद्रकिरण चकोरांसी, पाखोवा जेवी पिलियांसी। जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व। याचं उत्तर आहे, योगी पुरुषांचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना संत एकनाथ सांगतात की जो आत्म्याला परमेश्वराशी थेट जोडतो तो योगी असतो। त्याचप्रमाणे चकोर पक्षासाठी चंद्रकिरण हे त्याचे जीवन असते। चंद्राची किरणे पिऊन तो जगतो अशी कल्पना आहे। तसेच पक्षिणी आपल्या लहान पिलांना पंखाखाली घेते, त्यांना मायेची ऊब देते। पिलांना पक्षिणीचे पंख सुरक्षित ठेवतात। पाणी हे पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन असते। पाण्याशिवाय सजीवांचे जीवन अशक्य आहे। त्याचप्रमाणे योग्यांचे स्थान समाजात असते। ते अत्यंत मृदू प्रेमळ असतात। सर्वांशी त्यांचे वागणे प्रेमाचे आणि मृदूचे पणाचे असते। असा हा योगी पुरुष आपल्या विचारांच्या ज्ञानांच्या पंखाखाली आपणा सर्वांना एकत्र आणतो आणि आपले जीवन सुख समाधानाने भरून टाकतो। प्रश्न दुसरा आहे, दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा। पहिला आहे, याच्यात प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री कोणे? संत एकनाथ। प्रस्तुत कवितेचा विषय काय आहे? योगी पुरुष व पाण्याची तुलना करून योगी पुरुषांचे श्रेष्ठत्व स्पष्ट केले आहे। प्रश्न तिसरा आहे, प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळीचा सरळ अर्थ। उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता, योगी यांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया। पाण्यापेक्षाही योगी पुरुषांचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना एकनाथ महाराज म्हणतात की पाण्याचा गोडवा जिभेला कळतो, तो जिभेपुरता मर्यादित असतो, परंतु योग्याच्या सहवासाने लाभलेले माधुर्य
मनुष्याच्या सर्वच इंद्रियांना संतुष्ट करते. मानवी जीवनातील कटुता नष्ट होऊन मनाला एक आंतरिक समाधान लाभते, ते चिरकाळ टिकणारे असते. प्रश्न 4 आहे, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. या कवितेतून आपल्याला काय संदेश मिळतो? संत एकनाथांनी योगी सर्व काळ सुखदाता या अभंगात योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे. पाणी आणि योगी पुरुष आपापल्या परीने समाजासाठी योग्य असे सामाजिक कार्य करीत असतात. आपल्याला त्यांच्यासारखे समाजोपयोगी कार्य करायला नाही जमले तरी निदान योगी पुरुषांनी दाखवलेल्या सन्मार्गावरून आपण गेले पाहिजे व आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यायला हवे, असा संदेश आपल्याला मिळतो. 5 नंबर, प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहायचे. यात संत एकनाथांनी योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे. चंद्रकिरण व चकोर, पाखोवा व पिल्ले, जीवन म्हणजे पाणी व जीव या उदाहरणाच्या अप्रतिम वापराने मनातील भाव समर्पकरित्या व्यक्त झालेला आहे. त्यामुळे हा अभंग मनापर्यंत पोहोचतो. मेघांचे रूपक घेऊन योगी पुरुषांचे खालुते येणे ही एकनाथ महाराजांनी योजलेली कल्पना मनाला भावल्यामुळे हा अभंग मला खूप आवडला आहे. प्रश्न 6, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ. तेवी म्हणजे त्याप्रमाणे, जळ म्हणजे पाणी, शाळणे म्हणजे धुणे, मळ म्हणजे मेला. स्वाध्याय कृती. काव्य सौंदर्य. तैसे योगी यांसी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावने, जननिववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. उपरोक्त पंक्ती योगी सर्वकाळ सुखाचा या अभंगातील असून त्या संत श्री एकनाथ महाराजांनी लिहिल्या आहेत. त्यांनी योगी पुरुषाची तुलना पाण्याशी करून योगी पुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे सांगितले आहे. एकनाथांनी योगीची तुलना पाण्याशी केली आहे, पण योगी पाण्यापेक्षा अतिश्रेष्ठ कसे हे उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या पाण्याने अन्नधान्य उगवते, सर्व लोक तृप्त होतात, त्याचप्रमाणे योगी सर्वश्रेष्ठ असून ते केवळ लोकांकरिता उच्च लोकांतून इहलोकात खाली येतात. जन्म घेऊन हाल अपेष्टा भोगतात, ते केवळ लोकांच्या कल्याणाकरिता हाल अपेष्टा भोगतात. कीर्तन कथेच्या माध्यमातून लोकांना संतुष्ट करतात, आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतात. नंबर 2 आहे, योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे, योगी सर्व काळ सुखदाता. या अभंगात संत श्री एकनाथ यांनी योगी पुरुषांची महानता अत्यंत समर्पक शब्दात दाखवली आहे. त्यांनी योगी पुरुषांची तुलना जीवन अर्थात पाण्याशी केली आहे. पाण्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. पाण्याने वरवरचा मळ निघतो, पण योग्याच्या ज्ञानाने अंतर्बाह्य निर्मळता होते. पाण्याने एकदा संतुष्टता मिळते आणि परत तहान लागते, पण योगी चिरकाल टिकवणारी स्वानंद तृप्ती देतात. उदकाचा म्हणजे पाण्याचा गोडवा फक्त जिभेलाच कळतो, पण योग्याचा गोडवा त्यांचे ज्ञानाचे शब्द प्रेम सर्व इंद्रियांना तृप्त करतात. मेघाच्या पाण्याने अन्नधान्य पिकते व जनांची भूक भागते, पण योग्याच्या कीर्तनाने निज ज्ञानाने जनांचा उद्धार होतो, त्यांचे पूर्ण जीवन सफल होते. नंबर 3, योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा. याचे उत्तर आहे, संत एकनाथांनी योगी सर्व काळ सुखदाता या अभंगात योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे. पाणी तहान शमवते, काही काळापुरती संतुष्टी देते. मेघांच्या
पाण्याने शेती पिकते, अन्नधान्य पिकते, सर्वांची भूक भागवली जाते, रसनेला तृप्ती मिळते, मळ घालवते, स्वच्छता करते. योगी पुरुष ज्ञानदानाने लोकांना सुखी समाधानी करतो, त्यांना कायमची तृप्तता देतो, सर्वेंद्रिय तृप्त करतो. मेघांचे पाणी खाली पडून शेती पिकवते, पण योगी पुरुष तर स्वतःच उच्च अवस्थेतून इहलोकात जन्म घेतात. सर्व दीनांना जनांना कीर्तन प्रबोधनाद्वारे आत्मज्ञानाने चिरंतर सुख देतात, त्यांच्या जीवनाचा उद्धार करतात. योगी पुरुष आणि पाणी दोघेही समाजासाठी अमूल्य आहेत. आता खाली काय, संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता. ही संत एकनाथांनी लिहिलेली समरी लिहायची आहे, तर याचे तुम्ही वाटलंच तर स्क्रीनशॉट काढून घ्या. यामध्ये आपण जे आतापर्यंत शिकलो त्याचा पूर्ण भावार्थ आहे. ह्या दोन्ही ओळींचा कंप्लीट भावार्थ. व्हिडिओ पॉज करून तुम्ही सर्वांनी याचे स्क्रीनशॉट घेऊन टाका. म्हणजे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्हाला अडचण येणार नाही. हे लेक्चर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये तुमचा प्रत्येक पॉइंट क्लिअर होईल. संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता. यामधले शब्दार्थ. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, इंग्लिशमध्ये इन अ मॅनर. चंद्रकिरण चंद्राचे किरण, मून बीम्स. चकोर एक पक्षी, हा चंद्रकिरणे पिऊन जगतो, असा कवी संकेत आहे. इट इज अ सेड दॅट धीस बर्ड्स फीड्स हिमसेल्फ, मूनलाइट अँड टू स्टे अलिव्ह. पाखोवा पक्षिणीचे पंख, विंग्स ऑफ बर्ड्स. पिली पक्ष्यांची पिल्ले, ऑफस्प्रिंग्स ऑफ बर्ड्स. जीवन पाणी म्हणजे वॉटर. जीव सजीव, लिव्हिंग बिंग. मृदुत्व कोमलता, सॉफ्टनेस. तेवी त्याप्रमाणे, दॅट्स लाईक. जल पाणी, वॉटर. वरीवर म्हणजे वरवरचे, सुपरफिशियल. शाळी म्हणजे धुणे, वाईप आउट. मळ मल, धूळ माती, डस्ट डर्ट. सबाह्य आतून व बाहेरून, इनर अँड आउटर साइड. निर्मळ स्वच्छ, क्लीन. सुख आनंद, प्लेजर. सुखदाता सर्वकाळ सदैव सुख देणारा, डोनर गिव्हर, प्लेजर. तृषित तहानलेला, थर्स्टी. स्वानंद तृप्ती, साक्षात्कार, अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन. मधुरता गोडवा म्हणजे स्वीटनेस. रसना म्हणजे जीभ, टंग. क्षणे म्हणजे पळ, इन अ मोमेंट, आफ्टर सम टाइम. विकृती येथे अर्थ आहे बिघाड, डिटेरेशन. उदक पाणी, वॉटर. गोड मधुरता, स्वीट. निवविता संतुष्ट करणे, शांत करणे, टू सॅटिस्फाय. सर्वेंद्रिया पूर्ण शरीर, सगळी इंद्रिये, ऑल ऑर्गन्स ऑफ द बॉडी. मेघ ढग, क्लाउड्स. अधपतन अधपात, खाली पडणे, डिजनरेशन, डिजनरेसी, डाऊनफॉल. निवती म्हणजे आनंदी होणे, गेट सॅटिस्फाईड. अन्नदाता म्हणजे भोजनाचे वाटप, डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड. सकळांशी म्हणजे सर्व लोक, ऑल पीपल. खालुते येणे, खाली येणे, कम डाऊन. इहलोक म्हणजे पृथ्वी, अर्थ, वर्ल्ड. जन म्हणजे लोक, ऑल पीपल्स. निजज्ञान आत्मज्ञान, सेल्फ रिअलायझिंग नॉलेज. उद्धार म्हणजे कल्याण, भले, अपलिफ्टमेंट. तर अशा प्रकारे आपण क्लास 10 संतवाणी आ योगी सर्वकाळ सुखदाता याचे डिटेलमध्ये वर्कबुकचे, टेक्स्टबुकचे सर्वच क्वेश्चन आन्सर्स व्यवस्थितरित्या अभ्यासलेले आहे.
तुम्हाला सर्वांना लेक्चर कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ वॉच करत जा, तेव्हाच तुमचे सर्व पॉइंट्स क्लिअर होत जातील. थँक्यू.